नमस्कार मित्रांनो, सखीनो, मी सुपर्णा माने सुपर्णाच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे। होळी हा सण पारंपरिक आहे। त्या वेळेला आपण पुरणपोळी सगळेजण बनवता। तर आज आपण होळी रे होळी पुरणाची पोळी, तर आज आपण पुरणाची पोळी बनवणार आहोत। तर त्याचे साहित्य पुढील प्रमाणे आहे। आपण घेतलेले आहे 2 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ। पूर्णपणे आपण मैद्यामध्ये पण बनवू शकता, पण मैद्यामध्ये बनवलेली पोळी गरम गरम असेल तर ती व्यवस्थित नरम असते, मऊसूत असते, परंतु थंड झाल्यावरती ती कडक होते। म्हणून आपण 2:1 प्रमाण असं हे घेतलेलं आहे। 2 वाटी मैदा घेतलेला आहे, तर 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्याला पुरणपोळीसाठी लागणार आहे ही चण्याची डाळ। ही चण्याची डाळ घेतलेली आहे, ह्याच वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गुळ घेतलेला आपण हीच वाटी आहे, याच वाटीच्या प्रमाणात आपण ह्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत। 1 वाटी याच्यामध्ये घाललेली आणि ही 1 वाटी भरलेली आहे। त्याचप्रमाणे चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेली आहे आपण ही वेलची पावडर, जायफळ पावडर घेतलेली आहे आणि हे सुंठ घेतलेलं आहे अर्धा चमचा। हे प्रत्येकी 1-1 चमचा आपण घेतलेला आहे। तर आपण हे दोन्ही पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। मैद्याचं पीठ 2 वाटी आणि गव्हाचं पीठ 1 वाटी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हा छोटा चमचा 1 मीठ टाकलेला आहे आणि थोडं टाकलेलं आहे। चवीनुसार आपण मीठ टाकायचं, ते मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचा एकदम सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आहे, सॉफ्ट डो बनवायचा आहे। हे बघा, हे व्यवस्थित मीठ मिक्स झालेलं आहे। आता आपण ज्या वाटीने आपण मैदा, गव्हाचं पीठ, डाळ, गूळ घेतली होती त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं। आपल्याला लागेल तसं थोडं थोडं टाकून आपण ते एकदम सॉफ्ट गोळा बनवणार आहोत त्याचा। आणि तो बनवून झाल्यानंतर आपण तो गोळा 2 ते 3 तास झाकून ठेवणार आहोत तेल लावून, जेणेकरून ते पीठ आहे ते फुगून आणखी थोडं मऊ होऊन असं लुसलुशीत होईल आणि आपण पुरणाची पोळी लाटताना ती फुटली जाणार नाही, कारण हे मैद्याचं पीठ आहे, हे लाटताना थोडं ताणतं, त्यामुळे गव्हाचं पीठ टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये। दोघांचाही व्यवस्थित बॅलन्स करून हे बघा, हे अशा प्रकारे मिक्स करत करत थोडं थोडं पाणी टाकत आपण त्याचा डो बनवत आहोत, गोळा बनवत आहोत। मैदा आणि गहू हे आपल्याला मळून झालेलं आहे पीठ व्यवस्थित। हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे एवढं सॉफ्ट पाहिजे। त्यानंतर हे पीठ आपण आता सेट होण्यासाठी ठेवणार आहोत भांड्यामध्ये। त्याच्या अगोदर कपड्यामध्ये घालून ठेवायचं नाही आहे हे पीठ, कारण हे पीठ फुगणार आहे। हे बघा, हे 1 चमचा 2 चमचे तेल टाकलंय, हे सेट होण्यासाठी असं ठेवायचं। परत ह्याच्यावरती आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत। हे बघा, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। हे पीठ आपण मळायला पाणी लागणार आहे, ते हे बघा 2 वाट्या मी पाणी घेतलं होतं, त्यातले 1 वाटी पूर्ण पाणी लागलेलं आहे आणि वरून दुसऱ्या वाटीमधलं 1 चमचाच पाणी लागलेलं आहे। एवढंच आपल्याला पाणी लागणार आहे आणि आपण हा पिठाचा गोळा डो बनवून ठेवलेला आहे। तर आपण हे पाणी उकळत ठेवलेलं आहे। या वाटीमधून आपण 10 वाट्या पाणी घेतलेलं आहे। डाळ आपण याच वाटीने 2 वाट्या डाळ घेतलेली होती, त्याच्या 5 पट आपण पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळत ठेवलेलं आहे। पीठ मळेपर्यंत आपण ते पाणी उकळून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1.5 चमचा मीठ टाकल्यानंतर हे बघा, आपण हे चण्याची डाळ जी भिजवलेली होती ती बघा कशी ओव्हरनाईट रात्रभर भिजवलेली आहे, त्याची टम्म फुगलेली आहे, ती आपण आता ह्या गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायची आहे चांगली। अगदी फुटेपर्यंत आपल्याला ती डाळ उकळवायची आहे आणि त्याचं आपण सारण बनवणार आहोत। पुरणपोळीसाठी जे सारण असतं हे बघा, स्वच्छ 4-5 पाण्यातून धुवून ठेवलेली आहे मी, ही डबल झालेली आहे। 2 वाट्या घेतलेल्या आपण, ते आता झालेलं आहे 4 वाट्या। सावकाश असं पाणी उकळलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण असं गॅस थोडा बारीक केलाय मी आता आणि आपण हे सगळं टाकणार आहोत। पूर्ण रात्रभर भिजत टाकल्याने काय होतं, आपल्याला जी डाळ ही शिजवायची आहे ना, ती शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, ही डाळ पटकन शिजली जाते आणि आता डाळ शिजायला आपल्याला खूप वेळ लागतो। 2 minutes later. हे बघा, ही डाळ चांगली उकळलेली आहे, गरम पाण्यात टाकल्यामुळे कसं पटकन उकळी आलेली आहे त्याला। त्याच्यावरती हा जो फेस येतोय ना, तो प्रत्येक वेळेला आपण असा हा काढून टाकायचा आहे, हा फेस।
जेवढा येईल ना, ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला आपण हा फेस काढून टाकायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे बघा. हाय फ्लेम वरती शिजवायची आहे डाळ. जसा जसा फेस येईल हा वरती, तसा तसा तो आपण काढून घ्यायचा आहे. चांगली रटरट शिजत आहे डाळ. डाळ आपल्याला हाय फ्लेम वरती मी शिजत ठेवली होती. तर ही बघा, ही पूर्णपणे शिजलेली आहे. आपल्याला दिसतच असेल, ही बघा फुटलेली आहे. पण पाहू शकता, हे बघा पूर्णपणे शिजलेली आहे. आणि डाळीच्या पाण्याचा कलर देखील आपण व्हाईट होता, एकदम पूर्णपणे पांढरा शुभ्र होता, तो आता थोडासा पिवळसर झालेला आहे. तर या स्टेजवर आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. तर आता आपण गॅस बारीक करायचा. तर ही बघा, ही चाळणीवरती आपण हे पूर्ण पाणी याचं नितळून घेणार आहोत. आणि ह्याचे जे आता पाणी हे शिल्लक राहणार आहे, हे बघा हे पाणी आहे, यापासून आपण बनवणार आहोत कटाची आमटी. पुरणपोळी बरोबर आपण ही ह्या पाण्याची कटाची आमटी बनवणार आहे. खूप सुंदर होते आणि चवीला देखील खूप छान होते. हे सगळं डाळीचं त्याच्यामध्ये जीवनसत्व उतरलेलं आहे बघा, पूर्णपणे पाहू शकता तुम्ही. ही पूर्ण नितळून घ्यायची आहे डाळ आपल्याला. हे बघा, आपण हा कटाच्या आमटीसाठी हा आपण पाणी काढलेलं आहे डाळीचं पूर्णपणे. तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा ही डाळ काढणार आहोत आमटीसाठी. हे बघा, डाळ पूर्णपणे मी आता नितळून घेतलेली आहे बघा. आणि ती आता परत आपण याच टोपामध्ये टाकणार आहोत. त्याचं आपण आता पुरणपोळीचं सारण तयार करणार आहोत. तर आपण गाळून झालेली जी डाळ आहे ती, हे आपण पावभाजीचं स्मॅशर सगळ्यांकडेच असतं. शिजवल्यानंतर थोडी डाळ आहे ही कडक होते आणि आपल्याला पुरण करायला थोडंसं कठीण पडतं. मग आपण गूळ टाकायच्या अगोदरच या स्मॅशरने थोडंसं ही डाळ ही शिजलेली आहे फुटलेली, ती स्मॅशरने आपण अशी ही स्मॅश करून घेतली ना, नंतर मग गूळ टाकल्यानंतर ती व्यवस्थित परत पाणी सुटणार, ते व्यवस्थित शिजून त्याचं व्यवस्थित सारण तयार होणार आहे. बघा, ही आपण स्मॅश करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि आपण हे स्मॅशरने केलेलं आहे. हे बघा, हे स्मॅशरने डाळ जवळपास, डाळ तुम्हाला दिसतच नाही, हे बघा पूर्णपणे स्मॅश झालेली आहे डाळ ही. तर या स्टेजला काय करायचं, आपण ह्याच्यामध्ये जे आपण 2 वाट्या गूळ घेतलेलं होतं, गच्च असं दाबून भरून घेतलेलं होतं, ते गूळ ह्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि ते आता गॅसची फ्लेम हाय करायची, मोठा करायचा गॅस. आणि हे आपल्याला सतत ढवळत राहायचंय, कारण जेव्हा गूळ गरम होणार गुळाचं पाणी होणार आणि ते तसंच ठेवलं तर खाली लागण्याची, करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ढवळतच राहायचं. हे बघा, हे पातळ होत चाललेलं आहे आता. तुम्ही पाहू शकता, हे बघा हे पूर्णपणे गूळ विरघळलेलं आहे. हे आता आपल्याला सुकवायचंय पूर्ण. त्यासाठी मोठ्या गॅसवरती, मोठ्या फ्लेम वरती हे आपल्याला सतत ढवळत राहायचंय. पूर्ण हे गूळ सुकेपर्यंत हे पातळ पाणी झालेलं आहे बघा. हे सुकेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. A few moments later. हे बघा, आता हे अशा प्रकारे एवढं घट्ट करायचं. घट्ट झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे थोडं थंड करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली त्याच्यामध्ये टाकायची. हे बघा, आपण हे घेतलं होतं वेलची पावडर 1 चमचा, जायफळ 1 चमचा आणि इथे सुंठ आहे, सुंठ ही अर्धा चमचा घेतलेला आहे. याच्यामुळे कसं फ्लेवर आहे ना ते चांगलं येतं. पचायला पुरणपोळी ही एकदम व्यवस्थित जाते, कोणाला अपचन होत नाही. हे असं आपण तिन्ही सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे या स्टेजवरती पुरण तयार झाल्यावर. आणि ते असं व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय. गॅस बंद केलेला आहे, कारण हे टाकल्यानंतर गॅस बंद करायचा असतो. त्यावेळेला त्याचा जो वास असतो, जो सुवास असतो, तो ह्याच्यामध्ये पुरणपोळीमध्ये राहतो. हे बघा, हे आता झालेलं आहे. थंड झालं की अजून घट्ट होणार आहे. हे डाळ आणि गूळ जे एकत्र शिजवलेलं होतं ना, ते आपण ह्या चाळणीमध्ये हा भाताचा चमचा घेतलेला आहे, त्याने असं दाबून दाबून पूर्ण बारीक आपण सारण ते बारीक करून घेणार आहोत.
हे बघा, हे आपण केलेलं आहे सारण. हे असं उलटं काढून घ्यायचं याच्यातलं. हे बघा, हे आपलं सारण तयार झालेलं आहे. असं गट्टा गोळा झाला ना की समजायचं आपलं सारण हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा. Meanwhile, 4 ते 5 चमचे आपण तेल घ्यायचं आहे. ते चांगलं गरम करून घ्यायचं. तेल कडकडीत तापलेलं आहे आपलं. तर आपण याच्यामध्ये बघा 2 चमचे राई टाकली आहे. टाकू शकता. त्यानंतर 1 लहान कांदा कापलेला आहे तो टाकायचा. आणि कांदा टाकल्यानंतर आपण गॅस फ्लेम थोडी मोठी केलेली आहे पूर्णपणे. आणि कांदा थोडा मऊ होईपर्यंत गरम करायचा. आता जास्त आपण लाल करणार नाही आहोत, फक्त मऊ होईपर्यंतच गरम करायचं आहे, तर असा नरम व्हायला. त्यानंतर टाकणार आहोत आपण 1 छोटा टोमॅटो. तर या स्टेजवर आपण टाकणार आहोत 1 चमचा मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजतो. हे बघा, 1 चमचा मीठ टाकणार आहोत. टोमॅटो आणि कांदा पटकन शिजणार. दोन ते 3 मिनिटं असं परतायचं, मग कांदा आणि टोमॅटो नरम पडतो. पूर्णपणे हाय फ्लेम वरती करते मी, गॅस बारीक केलेला नाहीये. आता या स्टेजवर आपण टाकणार आहोत काश्मीरी तिखट 2 चमचे. मालवणी मसाला हे बघा 2 चमचे. आणि हे पूर्णपणे मसाला हा भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण जो कट काढला होता, हे बघा, डाळीचं आपण पाणी शिजवलेलं काढलं होतं, ते आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत. याच्यामध्ये हे मालवणी प्रकारचं आपण वाटण टाकणार आहोत 2 चमचे. याने कट आहे तर थोडंसं घट्ट होतं कटाची आमटी. आणि मी बोलल्याप्रमाणे हे अजून आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपली हळद राहिलेली आहे, 1 चमचा हळद टाकली. आणि आपण मीठ टाकलं होतं 1 चमचा, अजून 1 चमचा त्याच्यामध्ये अजून 1 चमचा टाकलं मीठ. म्हणजे टोटल आपण इथे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. हे असं वाटण टाकलं आपण, ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे आमटी गरम असल्यामुळे हे वाटण लगेचच विरघळून जाते. हे बघा, हे घट्ट आहे. हे थोडंसं असं दाबलं ना की गरम असल्यामुळे पटकन विरघळलं जातं. एकदम सुरेख लागते ही कटाची आमटी. एकदा जरूर तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पण मी सांगितलेल्या पद्धतीने बनवा.
बघा तुम्ही पाहू शकता, हे कटाची आमटी आपली झालेली आहे. आता याला एक उकळी आली ना की त्याच्यावरती आपण कोथिंबीर वगैरे टाकायचं आणि गरम मसाला 1 चमचा टाकायचा. त्याने गॅस बंद केल्यावरती गरम मसाला टाकायचा, जेणेकरून गरम मसाल्याचा जो वास असतो तो तसाच टिकून राहतो. आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची गॅस बंद केल्यानंतर. आता कड येऊ दे, कड आल्यानंतर आपण ती प्रोसेस करायची. A few moments later. हे बघा तुम्ही पाहू शकता, आपल्या कटाच्या आमटीला अशी उकळी आलेली आहे व्यवस्थित. गॅस थोडा मोठा केला मी. आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित उकळी आलेली आहे. या स्टेजवर आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर 1 चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत छोटा. पाहू शकता तुम्ही, हे बघा. आणि त्यानंतर ते गरम मसाला मिक्स करायचा याच्यामध्ये असा. त्यावर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर. अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. Meanwhile. आपण पाहू शकता पोलपाट आहे, त्याला मी जेंट्स रुमाल आहे हे या पद्धतीने गाठ मारून 2 ठिकाणी असा हा पॅक केलेला आहे पोलपाट. आता त्याच्यावरती आपण पुरणपोळी करणार आहोत. पैसा आणि याचा एक गोळा करून घ्यायचा आहे. हा बघा, गोळा करून घेतला ना आपण, व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे. हा गोळा केल्यानंतर हा बघा, हा गोळा आहे आपला. आणि हा तर आपण घेतलेला आहे बघा, पीठ घेतलेलं आहे आणि सारण घेतलेलं आहे. हे सारण आपण व्यवस्थित याच्यामध्ये भरलंय आणि आपण हे आता बंद करत आहोत. हे असं पीळ मारून बंद करायचं, जेणेकरून हे व्यवस्थित बंद होतं. हा गोळा करून आपण असं ह्याच्यामध्ये डीप केलेला आहे. थोडंसं आपण असं बोटाने रुंद करू त्याला, जेणेकरून सारण आहे हे कोपऱ्यापर्यंत असं जाईल. त्याच्यावरती थोडं पीठ टाकायचं आणि आपण आता लाटणार आहोत. लाटताना आपण पोलपाट असं गोल गोल फिरवायचं आहे, जेणेकरून पोळी सर्व बाजूने समान लाटली जाईल. कारण खाली रुमाल असल्यामुळे हे अजिबात खाली पोळी चिकटणार नाहीये. त्यामुळे आपण फक्त पोलपाटच फिरवायचे, पोळी फिरवायची नाहीये. हे बघा, साईड वगैरे आहेत, साईड कडा जाड ठेवायच्या नाही आहेत, पूर्णपणे सगळीकडे हे पसरलेली आहे. अशा प्रकारे आपली पोळी आता लाटून झालेली आहे. तवा पहिलाच तापत ठेवलेला होता मी, गरम झालेला आहे तवा. गॅस बारीक होता तो मोठा केला आणि आपण पाहू शकता ही पुरणपोळी आपण त्याच्यावरती टाकली आहे. असं थोडं हाताने बघायचं, जर कडा जाड असतील तर त्या दाबून थोड्याशा अशा पातळ करायच्या. ही एक साईडने पूर्णपणे शेकली की त्यानंतर पलटी मारायची. बघा, ही पलटी मारल्यानंतर त्याच्यावरती आपण तेल तूप तुम्हाला जे हवं असेल ते लावायचं पूर्ण पोळीवरती. मी इकडे तूप वापरत आहे. पाहू शकता पोळी हळूहळू फुटते. तर ह्या स्टेजला आपण काय करायचं, याला पलटी मारायची आणि दुसऱ्या साईडला तूप लावून घ्यायचं.
तुम्ही पाहू शकता काहीही न करता पोळी आपली फुगलेली आहे. फक्त आपण 2 वेळाच पलटी मारलेली आहे. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित शेकलेली पण आहे ती पोळी. गॅस बारीक करायचा. हे बघा तुम्ही पाहू शकता आपली पोळी ही झालेली आहे तयार. तर आपली डिश तयार झालेली आहे. पुरणपोळी, कटाची आमटी आणि दूध. दुधाबरोबरही काही जण पुरणपोळी खातात म्हणून मी दूध ठेवलेलं आहे इकडे. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ट्राय करा. ही खूप छान आणि टेस्टी रेसिपी होते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅपी होली.